नमस्कार, मी आरीबाई प्रियंका घेऊन आले 100 डेज चॅलेंज, ज्यामध्ये मी माझी इन्कम आणि माझ्या सर्व डिझाईन शेअर करणार आहे. आज माझ्या चॅलेंजचा डे आहे 68 बाबा. ऑफिसमधून आल्यावर एक रोह्याची छोटीशी ऑर्डर होती, ती पॅक करायला घेतली. त्याच्यामध्ये फक्त 2 शुगर बीटचे पॅकेट आणि एक आपलं पेनचं ग्लू होतं. आणि हा जो ब्लाऊज आहे हा माझ्या स्टुडंटने केला होता, जो माझ्या कस्टमरचा होता. बट ऑर्डर खूप असल्यामुळे मी माझ्या स्टुडंट्सला वर्क करायला देत होती. तर तिने विथ फिनिशिंग मस्त केलेला वर्क. आणि मग मी जेव्हा स्टिचिंगला तेव्हा स्टिचिंगला दिल्यानंतर थोडंसं जेव्हा त्यांनी जे नेकच्या बाजूला जेव्हा ते शिलाई करतात तेव्हा त्यांचं मे बी तिथे वर्क जास्त झालं असेल, त्यामुळे तिकडच्या सगळ्या नॉटल्या होत्या. म्हणून मग त्यांनी मला ते वर्क रिपेअर करायला रिटर्नमध्ये ब्लाऊज दिला. मग तो जो ब्लाऊज आल्यानंतर मी जे आहे त्यातले थोडे थोडे मणी काढून घेतले आणि सगळ्यांना एंड नॉट मारून घेतले. आणि सगळ्या ज्या पुढचं वर्क होतं त्याला मी हँडने स्टिच करायला घेतलं. नॉर्मली असा धागा काढून त्याच्यामध्ये मी 5 ते 4 मणी ओवत होती आणि मग रिटर्नमध्ये थोडंसं पुढे धागा टाकून परत मी बॅकमध्ये येऊन परत मणीमधून धागा टाकत होती, ज्यामध्ये आपल्या थोड्या ब्लाऊज वर्कला फिनिशिंग भेटेल आणि थोडा टाईटनेस येईल. आणि एंड नॉट मारून घेतली आणि तुम्ही बघू शकता की मी ते एंड नॉट मारल्यानंतर कसं माझं थोडं टाईटनेस मध्ये आणि परफेक्ट असं वर्क झालेलं आहे, ज्याच्यामध्ये माझी फिनिशिंग पण थोडीफार चांगली आलेली आहे. अशा पद्धतीने मी ब्लाऊज करून दिला. आजच्यासाठी बाय.